ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात सगळे? मजेतच असाल. काय मग व्हिडिओ पाहताय ना? आज आपण सप्तमी महाळ याबद्दल माहिती तसेच विषय, उपाय व पूजाविधी पाहणार आहोत. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. सप्तमी ही हिंदू चंद्र महिन्यातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर 7व्या दिवशी किंवा कधीकधी 6व्या दिवशी जी तिथी येते तिला शुक्ल सप्तमी असे म्हणतात. यावर्षी अमावास्येच्या 6व्या दिवसानंतर ही तिथी आलेली आहे. तसेच पौर्णिमेनंतर 7व्या दिवशी जी तिथी येते तिला वद्य म्हणजेच कृष्ण सप्तमी म्हणतात. या तिथींना जे व्यक्ती मरण पावतात त्या व्यक्तीचे सप्तमीला श्राद्ध म्हणजेच माळ घालतात. यावर्षी सप्तमी तिथी ही 23 सप्टेंबर 2024ला वार सोमवारी आलेली आहे. सप्तमी तिथीत 7 ब्राह्मणांना जेवू घालावे व त्यांना दानधर्मही करावा व या दिवशी श्रीमद भागवत कथेतील 7व्या अध्यायाचे पठण करावे व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा दिवसभर मंत्र जप करावा. याने आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळते व ते सद्गतीस प्राप्त होतात. या दिवशी विधिवत पूजाविधी व पितरांना जेवू घालावे तसेच तर्पणही करावे. आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तर्पण कसे करावे हे सांगितले आहे. आता आपण पूजाविधी पाहूयात. या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करून तर्पण करावे व देवपूजा करावी व या दिवशी पोळ्याचा स्वयंपाक करावा व जेवायला बोलवलेल्या व्यक्तीला जेवू घालण्याआधी गाईला नैवेद्य द्यावा व छतावर नैवेद्य ठेवावा व पूर्वजांना स्मरण करावे व नंतर कुत्र्यालाही नैवेद्य द्यावा व देवघरातही नैवेद्य दाखवावा व पितर जेवू घालावे व त्यांचा शुभ आशीर्वाद घ्यावा. याने आपल्यावर पितरांचा शुभ आशीर्वाद मिळतो तसेच पितृदोषातून मुक्तीही मिळते. आता आपण विशेष उपाय पाहूयात. या दिवशी दुधाची खीर बनवून ती पितरांना व देवळात व ब्राह्मणांना दान करावी. याने संतती प्राप्तीमधील अडथळे दूर होऊन पितरांच्या व देवांच्या कृपाशीर्वादाने संतान लवकर होईल. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. राधे राधे.